हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आता मी सकाळची वेळ आहे, स्वयंपाक झालेला आहे आणि कालचं पुरण पण मी शिल्लक ठेवलं होतं. म्हणजे जेव्हा पुरण बनवते तेव्हा एक्स्ट्राच बनवते 2 दिवसाचं, म्हणजे कसं गरम गरम पुरणपोळी बनवून खाता येते. तर एक पुरणपोळी बनवून आधी मी ताटात घेतली खायला. आता मध्येच बंद केलंय मी, म्हणजे झालंय तसं सगळं बनवायचं. पण आता सगळी कामं सोडून अगोदर मी ही पुरणपोळी मस्त तूप लावून भाजली आणि खूप सारं तूप आतमध्ये टाकलंय. आता हे खाणार आहे मी आणि मग बाकीची कामं नंतर, कारण पुरणपोळी खायला गरम गरमच मजा येते. खूप सारं पुरण घातलेले आणि भरपूर तूप लावलेलं. तर अशी पुरणपोळी कोणाकोणाला आवडते मला सांगा. तव्यावर सगळं तूप लागलेले, तूप टाकून भाजली असल्यामुळं खूप सारं तूप आहे तव्यावरती, तर ते पण पुसून घेते मस्तपैकी. आणि अशी तूप लावलेली गरम गरम पुरणपोळी कोण कोण खातं, कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये सांगा. मस्त. तर मुलं शाळेत गेलेले आणि माझा स्वयंपाक झालाय. त्याला मग आधी पुरणपोळी खाऊन घेते आणि मग तुमच्याशी बोलते. तर आता सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही 3 जण निघालोय पायी. म्हटलं आजच्या दिवस गाडीला पण जरा आराम भेटेल आणि आपली पण एक्सरसाइज होईल म्हणून निघालो. रस्त्याने चालत असताना यांना सांगितलं की बाळांनो, एका रस्त्याच्या एका कडेने चालत हे. तपा रस्ता सोडूनच चालत होते, एकदम खालच्या बाजूने चालत होता शिवांश. तर आम्ही निघालो होतो क्लिनिकमध्ये. तर आरवीला लागला होता चाकू हाताला, म्हणून आम्ही चाकू म्हणजे थोडासाच लागलेला होता आणि तो लोखंडाचा असल्यामुळं मग टीटीचं इंजेक्शन घ्यायला मी तिला घेऊन गेले होते. तर इथं नंबर लावला, पण बाबा भलतीच गर्दी होती इथं, तर बसायलाही जागा नाही. मग काय, बाहेर बेंच ठेवलेले होते पार्किंग एरियामध्ये, तर तिथंही कोणी बसलेलं होतं. तिथं जागा करून बसून गेलो एका ठिकाणी आणि या 2 पिल्लांना इथं बसवून दिलं मी. ते तर बेकार बोर झालेले होते आणि ते झाडे, एवढी माणसांची गर्दी आहे, एवढा रोड वाहतोय, तरी पण या झाडांमधून एवढा चिमण्यांचा आवाज येतोय, नुसता किलबिलाट आहे त्यांचा. मला खूप विशेष वाटले, एवढ्या गर्दीच्या भीडभाडच्या ठिकाणामध्ये एवढ्या पोल्युशन आहे अंकलेश्वरमध्ये, तरी सुद्धा हे इथे एवढ्या हिरवेगार झाडांमध्ये इतक्या चिमण्या, जसा आवाज तर आता गावाकडेही कुठं ऐकायला भेटत नाही, म्हणजे फार कमी ऐकायला भेटतो, तसा इथे आवाज ऐकायला भेटला एवढ्या गर्दीमध्ये. छान वाटलं. आणि आता सतत चालू आहे बघायचं, पण काही होतच नाहीये, लवकर खूप वेळ लागतोय. तर नाईलाज आहे. आता बसलो इथं, तर पूर्ण एरिया सगळा पार्किंगने फुल झालेला आहे ना, कुठेच जागा. पलीकडच्या बाजूला रोड आणि अलीकडच्या बाजूला सगळे शॉप. आणि इथं आता सायंकाळची वेळ झाल्यामुळे मच्छर पण कापायला लागलेले. तर आता आम्ही क्लिनिकमध्ये झाला, आमचा नंबर आला, इंजेक्शन घेतलं, तिला एक क्रीम पण लिहून दिली, एक सिरपही दिलं ते थोडं सुकण्यासाठी. आणि आता आम्ही चाललोय घराच्या रस्त्याने. जाता एक शॉपिंग मॉल लागतो, तर आपलं बघत चाललो होतो रस्त्याच्या एका कडेने. आणि 7-7:30ची वेळ होती, तर काही गर्दी पण नव्हती एवढी, सगळेजण जेवण करत असतील कदाचित. तर आम्ही निघालो होतो आणि ही पिल्लं 2 जण आपले एकमेकांचा हात पकडून चालत होते. त्यांना मात्र सतत सांगावं लागत होतं, एका बाजूने चाला, एका बाजूने चाला. छान वाटतं त्यांना पण कधी कधी बाहेर. आणि हा लागला उड्या मारायला, याला शांततेने चालेल तो कधी तर चांगलं होईल असं वाटतं, पण हा काही शांततेने कधी चालत नाही, मस्ती करत चालू आहे ह्याचं. पण काही प्रॉब्लेम नाही, रस्त्याने एवढी पण काही गर्दी नाही, शांतता आहे. आणि इथं हा सुंदर असा फ्रॉक दिसला आरूला, आणि ती मला कशी म्हणते, मम्मा तुझ्यासाठी हा फ्रॉक घेऊन घे. म्हटलं ठीक आहे बेटा, माझ्यासाठी हा फ्रॉक घेऊन घेईल. आणि आम्ही आपलं बघत काचेतून आतल्या सगळ्या वस्तू दिसत होत्या आणि बघत मस्त गप्पा करता मायलेकीने चालत होतो. पुढे चालता इथे एक बर्गरचं शॉप पण आहे. मला वाटलंच होतं शिवांश मला नक्कीच इथं थांबवणार आहे, तर बघूया आता काय होतं ते. तर चालता असं छान वाटत होतं, हवाई येत होती, इकडे जरा कमी गर्दी होती आणि त्याच्यामुळे भारी वाटत होतं. तर हा बघा कसा पळतोय पुढं. एवढे मोठे शॉप बाबा, आणि इथं कोणी माणूस नाही, काही नाही. कसं काय परवडत असेल बरं त्यांना? त्यांचं इलेक्ट्रिसिटीचं बिल तरी निघत असेल का नाही, मला हाच प्रश्न पडतो. अवघड आहे बाबा, प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, काहीच करणं म्हणजे सोपं नाहीये. प्रत्येक ठिकाणी खूप रिस्क घ्यावी लागते आणि खूप स्ट्रगल आहे. हे बघा दिसलं इथे बर्गरचं शॉप. आणि मग काय, चल म्हटलं समोर बघून. आजारी पडली आहे तो अगोदरच, आताच इंजेक्शन घेतलं आणि औषध सुद्धा दिलेले.
आणि तिला ओढत ओढत घेऊन आले मी. बिचारीची इच्छा झाली होती, पण वातावरण खूप बेकार आहे आणि कसं सध्या म्हणजे खूपच आजार पण पसरलेले, सगळे मुलं भरपूर प्रमाणात आजारी पडलेले, दवाखान्यात पाय ठेवायला जागा नाही, म्हणून तिला आपली घेऊन आले मी घराच्या दिशेने. आणि इकडे बघा, आता इथून हा रस्ता जातो आपल्या कॉलनीकडे, मागची कॉलनी, इथून मागची कॉलनी आपली. तर हा बघा, पोराला माहिती झाले आता आपलं घर कुठे आहे, म्हणजे त्याच्या एरियामध्ये आला ना तो, तर कसा पळत सुटला एकदम भरधाव. पोरीने मात्र हात सोडला नाही माझा. पोरं ते पोरच बघा एकदम विचित्र असतात. हे बघा माझं लेकरू कसं हळूहळू उतरते. हे पोरग तर पळत होतं, याला आता भीती वाटत होती मला. पुढे कॉर्नर आहे आणि समोरून एकदम गाडी येते तर दिसत नाही, तर ह्याला ओरडून ओरडून माझ्यासोबत घेतलं आणि निघालोय आता पायी पायी. पण घरी जाऊन स्वयंपाक करायचा बाकी आहे, जेवायची काहीच तयारी नाही. यांचे पप्पा तर नाही आहेत, सेकंड शिफ्टला आहेत, म्हणजे आमचं काहीतरी शॉर्टकटच होणार आहे आज, असं पण खिचडी किंवा पोहे वगैरे. तर चला मग मित्रांनो, भेटूया आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर चला मग, हा व्लॉग आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करून घ्या.